मग तुम्ही आम्ही कधी देणार? पण ते सर्वस्व देऊन टाकण्याची ताकद संतांमध्ये आहे. आपण सारिके करीती तात्काळ लगेच देऊन टाकतात, स्वतः सारखं करून टाकतात. ती सर्वस्व देऊन टाकण्याची ताकद संतांकडे आहे, माझ्या तुकोबारायांकडे आहे. आणि म्हणून तुकोबाराय उपदेश करतात अभंगाचं पहिलं चरण. सांगतो तुम्हासे करतात. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. एक शब्द पुरेसा आहे बरं का तुकोबारायांचा पूर्ण सप्ताह कीर्तन करायला. एकच शब्द, एक शब्द पुरेसा आहे 7 दिवस कीर्तन करायला. तुकोबारायांनी पहिला शब्द वापरला सांगतो. आता आपल्या मनामध्ये थोडीशी जिज्ञासू वृत्ती जागी झाली पाहिजे. तुकोबाराय सांगतो म्हणतात म्हणजे तुकोबारायांना कोणी विचारलं असेल का? तुकोबारायला काही काम नव्हतं, उगाच सांगत सुटले तुकोबाराय? कारण कसं असतं, काही गोष्टी किंवा काही गोष्टी म्हटल्यापेक्षा न विचारता जर एखादी गोष्ट सांगितली, समजा एखाद्या मूर्खापुढे तुम्ही उपदेश करू लागला आणि कितीही तुम्ही त्याच्या समोर उपदेश केलात तरी शेवटी त्याला जी गरळ ओकायची तीच ओकणार आहे. म्हणजे हे कसं आहे, सापाला दूध पाजवल्यासारखं. सापाला कितीही चांगलं दूध पाजवा, ते दूध पचून विषच होणार आहे. उपदेशो हि मूर्खाणाम. मूर्खाला कितीही उपदेश करा, तो शांत होणार नाही, त्याचा मूर्खपणा वाढेल. उपदेशो हि मूर्खाणाम प्रकोपाय न शांतये पयपानम भुजंगानाम केवल विषवर्धन. भुजंगाला तुम्ही पाणी पाजवा, दूध पाजवा, पण त्याचं तो विषच करत असतो. अगदी तसं काही गोष्टी म्हटल्यापेक्षा एखाद्याने विचारलं तर एखादी गोष्ट सांगावी, आणि न विचारता जर आपण ती गोष्ट सांगत असतो तर त्या गोष्टीची किंमत राहत नाही. मग तुकोबारायने